ओमकार पाटील याच्या खेळीसाठी शेरकर सर यांच्याकडून 101 रुपयांचं प्राइज देताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच सन्मान केला जातोय. 101 रुपये देऊन त्याच्या खेळीचा सन्मान केला जातोय. आपण पाहतात मुंद्रुकोळे प्रीमियर लीग 2022चं महापर्व वर्ष दुसरे पर्व दुसरे. एका बाजूला आपण पाहतात समायरा फायटर्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतात के स्पोर्ट्स ए संघ. समायरा फायटर्स संघाचे संघ मालक श्री अमर पाटील साहेब तसेच के स्पोर्ट्स ए संघाचे संघ मालक श्री संजय देसाई साहेब. दोन्ही मोठ्या ताकदीचे संघ बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. मुंद्रुळकोळे प्रीमियर लीग 2022चं महापर्व. 6 संघ, 6 संघाचे संघ मालक, 6 संघाचे कर्णधार, 6 संघाचे खेळाडू आणि नक्कीच मोठ्या ताकदीचे संघ आहेत, मोठ्या ताकदीचे खेळाडू आहेत आणि ही स्पर्धा एक मोठ्या पातळीवरती पाहायला मिळते. के स्पोर्ट्स या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू सुंदर असा टोलवलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी हा येतोय मोठा ब्लास्ट षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत वाढ, धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावर आणि या 600च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केलाय. पहिल्या सुंदर असा फटका परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावेल पळेल परंतु एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होईल की आणि कॉलिंग चुकलं होतं परंतु लवकरात लवकर फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये मात्र दाखल होताना पाहायला मिळाला. एका धावेवर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेसाठी पळाला होता. पळाल्यानंतर कॉल केल्यानंतर परत जाताना पाहायला मिळाला आणि सुखरूप पाहायला मिळतोय. धावसंख्येत वाढवताना पाहायला मिळते. धाव फलक 7 या आकड्यावर. मुंद्रुळकोळे प्रीमियर लीग 2022चं महापर्व वर्ष दुसरे पर्व दुसरे. एका बाजूला आपण पाहता समायरा फायटर्स तर दुसऱ्या बाजूला के स्पोर्ट्स ए संघ. काय गोलंदाजी करतोय. मिडल स्टंप वरून चेंडू मात्र जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. सुंदर असं यष्टीरक्षण अधिक काटकऱ्याच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र स्थिरावताना पाहायला मिळते 7 या आकड्यावर. सलामीचे फलंदाज दाखल झाले दीपक आणि इंद्रजित. दीपक याच्या बॅट मधून पाहायला मिळते 7 धावा. राऊंड विकेट गोलंदाज तुषार याच्या गोलंदाजीवरती मोठे फटके खेळले जात आहेत परंतु आता मात्र फलंदाजाला फसवले गोलंदाजाने मात्र काय गोलंदाजी केली. फलंदाजाला मात्र अडकून ठेवले. फलंदाज आता बाद होताना पाहायला मिळतोय. फलंदाज परतीच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. आता मात्र 7 धावा. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र सामना फसलाय की काय. पहिल्या गडी बाद होताना पाहायला मिळतोय. मुंद्रुळकोळे प्रीमियर लीग 2022 मध्ये आपण पाहतात एका बाजूला समायरा फायटर्स तर दुसऱ्या बाजूला के स्पोर्ट्स ए संघ. तर गोलंदाज तुषारकडे संधी आहे. संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर होईल का. 3 फलंदाज बाद करण्यासाठी बॅक टू बॅक 3 विकेट. हॅट्रिक विकेट साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज सुनील सागवकर साहेबांकडून. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे परंतु जेल होईल का. कुठेतरी नैसर्गिक आपत्तीमुळे जेल सुटला जातोय तोपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावा.
धावफलक दोन्ही पुढे सरकताय, जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. आपण पाहतात मुंद्रुळकोळे प्रीमियर लीग 2022चा महापर्व. एक कमाल लाजवाब असं आयोजन आपण पाहतात. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू दणदण करत जाईल का सीमापार. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. सुंदर असं कॉलिंग कम्युनिकेशन पाहायला मिळतंय. तर पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळत असताना गोलंदाज तुषार 11 धावा खर्च केल्यात, एक फलंदाज बाद करण्यात यश आलंय. थोडंसं मागडं षटक पाहायला मिळतंय. 11 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने आणि सुंदर अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फलंदाज दीपक एक मोठा फटका खेळाय, त्यानंतर सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळाली. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात दुसरा फलंदाज मात्र इंद्रजित बाद होताना पाहायला मिळाला. त्यानंतर तिसऱ्या नंबरसाठी फलंदाजी करण्यासाठी आलाय फलंदाज दुर्गेश. एक मोठ्या ताकदीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. सातत्याने पाटण तालुका क्रिकेट ज्या फलंदाजाने गाजवले तोच तो फलंदाज आता मात्र स्ट्राईकवर पाहायला मिळतोय दुर्गेश. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील याचं पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज स्वप्नील. राऊंड द विकेट, पहिला चेंडू सामना करेल दुर्गेश. बिग फाईट पाहायला मिळते. एका बाजूला समायरा फायटर्स तर दुसऱ्या बाजूला के स्पोर्ट्स. बिग बॅटल, बॅट अँड बॉल अँड फील्ड. धावसंख्या 11, 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, द एंड ऑफ 1 ओव्हर. एक षटक समाप्तीनंतर 11 धावा, एक गडी बाद. तर विनंती असेल समायरा फायटर संघाचे खेळाडू, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे राहायचंय. विनंती असेल. अमर पाटील, सुंदर असा फटका पाहायला मिळतो. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 4 धावांसाठी. या 4 धावांनी मात्र धावफलक उंचावेल, वाढेल. असा फटका पाहायला मिळते. चेंडू खाली, कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे, फेकी करेल, एक धाव पूर्ण होईल तोपर्यंत धावफलकावर ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावर. 16 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, एक गडी बाद, 16 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील मोठा फटका खेळल्यानंतर कमबॅक केलंय. रॅपिड फायर, चेंडू खाली, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, थोडीशी चुकी होते, एक धाव पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न होते. 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. कुठेतरी संधीचं रूपांतर सुवर्ण संधीमध्ये करताना पाहायला मिळत आहेत फलंदाज दुर्गेश आणि दीपक. धावफलक वाढताना पाहायला मिळतंय, धावफलक पळताना पाहायला मिळतंय, थोडस उंचावताना पाहायला मिळतंय. 18. सुंदर अशी गोलंदाजी, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाला होता फलंदाज, परंतु बॅट अँड बॉलचा मात्र संपर्क झाला नाही आणि धावफलक स्थिरावताना पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील चौकारानंतर कमबॅक केलंय. ब्लॉकर पद्धतीचं चेंडू होतं, फलंदाजाला मात्र लॉक केलंय. कुठेतरी चुकी होते, फलंदाज बाद झाला असता, परंतु कुठेतरी धोका पत्करला होता. जर डायरेक्ट हिट झाले असते तर फलंदाजाचं पॅकअप झालं असतं. मुंदुळकोळे प्रीमियर लीग 2022. सुंदर असा फटका पाहायला मिळते. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणताही नाही, धावेल, पळेल 38 सर्कलचा प्लेअर, तोपर्यंत एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. सुंदर असं कॉलिंग कम्युनिकेशन पाहायला मिळतंय. धावफलक दोन्ही पुढे सरकताना पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावर. मुंदुळकोळे प्रीमियर लीग 2022 महापर्व वर्ष दुसरे. एका बाजूला आपण पाहतात समायरा फायटर्स विरुद्ध के स्पोर्ट्स ए संघ. दोन्ही मोठ्या ताकदीचे बलाढ्य संघ. बिग फाईट, बिग बॅटल, महायुद्ध रंगताना पाहायला मिळतंय. विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. 2 षटक समाप्तीनंतर धावफलक पाहायला गेलं तर 20 या आकड्यावर. पहिल्या षटक समाप्तीनंतर 11 धावा,
एक फलंदाज बाद झाल्यानंतर ना पहिलं षटक समाप्तीनंतर 11 धावा होत्या. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील पाहायला मिळाला. त्या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळला होता त्या फलंदाजाने त्या गोलंदाजाच्या वरती आणि त्यानंतर ना एकेरी 2 धावांचं समीकरण पाहायला मिळालं. धावसंख्या 20, 2 षटक समाप्तीनंतर. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं परंतु धावसंख्येत परिवर्तन होणार नाही. धावफलक 20 या आकड्यावर पाहायला मिळतंय. ओव्हर द विकेट स्ट्राईकवर फलंदाज दुर्गेश. सुंदर असा फटका खेळण्याचा प्रयत्न. बैठी शॉट पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज बाद आहे. रनिंग कॅच पाहायला मिळतोय. बापू यांच्या माध्यमातून जल पकडण्यात यश. फलंदाजाला मात्र पाठवण्यात येतं या पवल्यांच्या दिशेने. पवले हॅलो हॅलो सुंदर असा फटका पुल केलाय. पॉवरफुल आहे का? नक्कीच पॉवरफुल आहे, युजफुल आहे आणि चेंडू जाय. काय गोलंदाजी करतोय. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतं. स्लोअर वन. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धाव फलक स्थिरावताना. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज बाद होण्याची शक्यता परंतु सोप्या कॅचेस सोप्या पद्धतीने पकडण्यात अयशस्वी ठरतोय. सोप्या कॅचेस अवघड होतात, अवघड कॅचेस सोप्या होतात. क्रिकेटमध्ये कोणतीच गोष्ट सोपी नसते. त्यामुळे मात्र आता पूर्णपणे फलंदाजाकडे फ्रीडम फायटिंग करण्याचं लायसन्स असेल. आता मात्र काय होईल, काय घडेल, काय बिघडेल येणारा काळ ठरवेल. षटकार चौकार ठोकेल का फलंदाज? सुंदर असा फटका जरूर खेळलाय परंतु एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरेचा प्रयत्न देखील होतोय. 3 धावा पूर्ण. नक्कीच एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव पूर्ण. या 3 धावने धावफलक वाढताना पाहायला मिळते, पळताना पाहायला मिळते. धावफलक 29 या आकड्यावर. तीन षटक समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला गेले तर 29 या आकड्यावर. 29 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद, 29 धावा. काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एक हाती मात्र किल्ला लढतोय. एक हाती मात्र खेळताना पाहायला मिळतोय. एका बाजूने वन साइड खेळताना पाहायला मिळतोय. फलंदाज दीपक. वैयक्तिक तर वैयक्तिक 12 चेंडू 24 धावा. सुंदर असा फटका पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटचा फेकी करेल. एक धाव पूर्ण होईल. धावफलकावर ऍड होताना पाहायला मिळेल. नक्कीच एकेरीत वगैरे धावसंख्येचं रूपांतर होताना पाहायला मिळतं. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावर.
13 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हलक्यातने टोलवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि प्रयत्न फसल्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू झाल्यानंतर आता मात्र फलंदाजावरती दबाव असेल, मोठे फटके खेळावे लागतील. सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल तर, विनिंग बॅटल रंगवायचं असेल तर या खेळपट्टीवर सुंदर असा गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज फलंदाजाला मात्र थांबून ठेवताना पाहायला मिळतोय. तर विनंती असेल पुढील होणारा सामना शिवांजली स्पोर्ट्स विरुद्ध केबी के स्पोर्ट्स बी संघ. विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर या इनिंग ब्रेक मध्ये मात्र टॉस साठी यायचं आहे. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. स्ट्रॉंग झोन मध्ये लॉंग षटकार पाहायला मिळतोय. काय फटका खेळलाय. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 6 धावा. सुंदर असं संगीत पाहायला मिळतंय. फलंदाज स्ट्राईक वर दहशत करताना पाहायला मिळतोय. आता मात्र झेल पकडण्याची संधी होती, संधीचं मात्र सुवर्ण संधीमध्ये रूपांतर झालं नाही. कुठेतरी झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाला. आता मात्र पूर्णपणे दुसरा झेल सुटला या फलंदाजाचा. आता मात्र पुन्हा एकदा फ्रीडम फायटिंग करताना पाहायला मिळेल. नक्कीच युद्ध करत असताना मात्र गोलंदाजाला काहीतरी करावं लागेल. फलंदाजाला या बाद करावं लागेल. चेंडू पडल्यानंतर पाहायला मिळतंय अवांतर धाव. अवांतर धावेने मात्र धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जाऊन पोहोचते 39 या आकड्यावर. 39 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 2 विकेट, 2 गडी बाद, 39 धावा. चेंडू पडल्यानंतर ना मात्र उसळी घेतोय. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आउटस्विंग होताना पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेर जातोय. बाहेर गेल्यानंतर मात्र षटक समाप्ती. षटक समाप्ती झाल्यानंतर धावफलक स्थिरावताना पाहायला मिळतोय 39 या आकड्यावर. 4 षटक समाप्तीनंतर 9.66च्या सरासरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटक समाप्तीनंतर 39 या आकड्यावर. पहिलं षटक पाहायला गेलं तर तुषार याने हाताळलं. 11 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. त्यानंतर स्वप्नील आला गोलंदाजीसाठी. स्वप्नील याने मात्र 9 धावा खर्च केल्या. 9 धावा खर्च केल्यानंतर धावसंख्या मात्र 2 षटक समाप्तीनंतर 20 पाहायला मिळाली. त्यानंतर गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रशांत दाखल झाला. प्रशांत याने 1 फलंदाज बाद करून मात्र त्याने देखील 9 धावा खर्च केल्या. धावफलक जाऊन पोचला 29 या आकड्यावर. त्यानंतर गोलंदाजीसाठी आला गोलंदाज स्वप्नील. या गोलंदाजाने मात्र 10 धावा खर्च केल्या. 4थं षटक हाताळत असताना आता मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज कोणता दाखल झालाय. विनंती असेल दोन्ही संघाचे 12वे खेळाडू समालोचन कक्षात यावे, नाहीतर आपणास पॅनलाइज केलं जाईल. ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल कार. नक्कीच नैसर्गिक आपत्तीमध्ये मात्र चेंडू थांबला जातोय. 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण. एका धावेचे रूपांतर 2 धावेत होताना पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 आकड्यावर. 41 रन्स. नक्कीच या गोलंदाजावरची जबाबदारी असेल. जबाबदारीचे क्रिकेट खेळावं लागेल. या फलंदाजाला मोठे खेळावे लागतील जर 55 धावसंख्येचं शिखर जर चढायचं असेल तर. अजून देखील 5 चेंडूंमध्ये 14 धावा सर कराव्या लागतील. परंतु या दुसऱ्या चेंडूवरती 5व्या षटकातील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजाने मात्र फलंदाजाला थांबून ठेवताना पाहायला मिळालं. अधिक काटकर कुठेतरी चुकी करतोय. चुकी केल्यानंतर मात्र कोणती
दुर्घटना घडली नाही, परंतु क्षेत्ररक्षण सुंदर करावं लागेल. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं, परंतु चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतील. नक्कीच सुंदर असं संवाद पाहायला मिळाला, सुंदर असा संपर्क झाला. संपर्क झाल्यानंतर मात्र 3 धावा पूर्ण झाल्या. 3 धावा धावफलकावर ऍड झाल्या. धावफलक 44 या आकड्यावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. नक्कीच पुन्हा एकदा अवांतर धावा मात्र पराभवाच्या दिशेने वाटचाल करायला लावतात. दिशाहीन गोलंदाजी. सचिन याची गोलंदाजी पाहायला मिळते. काय गोलंदाजी करतोय, अद्भुत अफलातून गोलंदाजी, परफेक्ट कंट्रोल लाईन अँड लेनची गोलंदाजी पाहायला मिळते. नियंत्रण पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. एक अवांतर धाव जरूर आले, परंतु त्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. पूल होता परंतु अनसक्सेसफुल होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ग्राउंड शॉट पाहायला मिळतोय. चुकी होते यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. चुकीचं रूपांतर, नक्कीच चुकी होते, परंतु फलंदाज पळाला, परंतु रूपांतर मात्र, चुकीचं रूपांतर मात्र सुंदर असं होताना पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय आता मात्र. प्लेयर पाठवा. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि नक्कीच धावफलक स्थिरावताना पाहायला मिळतोय. धावफलक 47. 8 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना, आणि 48 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. विजयाचं आव्हान 48 धावा, 30 चेंडू 48 धावा. नक्कीच पूर्णपणे सामन्यावरती पकड जकड निर्माण करायचे असेल दोन्ही संघांना तर खूप मेहनत करावी लागेल. मोठे फलंदाजांना बाद करावे लागतील. दोन्ही बाजूंना प्रयत्न होतील. कोणता संघ विजय होईल तर विनंती असेल पुढील होणारा सामना शिवांजली स्पोर्ट्स विरुद्ध के स्पोर्ट्स बी संघाचा कर्णधार. विनंती असेल लवकरात लवकर टॉस साठी समालोचन कक्षात यायचंय. शिवांजली स्पोर्ट्स तसेच के स्पोर्ट्स बी संघ. तर यापुढे जर कोणत्याही संघाचा 12वा खेळाडू जर समालोचन कक्षात आला नाही तर 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. तर कमिटीकडून पाहायला मिळते, मुंदुळकोळे प्रीमियर लीगचे कमिटी मेंबर्स कडून आमच्याकडे मात्र सूचना कळवण्यात येत आहेत की आता जर 12वा खेळाडू जर समालोचन कक्षात आला नाही तर 5 धावांची पॅनल्टी दिली जाईल. 5 धावांनी मात्र पॅनलाइज केलं जाईल. मुंद्रुळकोळे प्रीमियर लीग 2022 महापर्व वर्ष दुसरे पर्व दुसरे आपण पाहतात. एक कमाल लाजवाब अद्भुत आपलातून अविस्मरणीय असं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतात. मुंद्रुळकोळे प्रीमियर 2022 MPL मॉडर्न प्रीमियर लीग. मुंद्रुळकोळे प्रीमियर लीग 2022 एका बाजूला समायरा फायटर्स तर दुसऱ्या बाजूला के स्पोर्ट्स ए संघ. बिग फाईट बिग बॅटल, मोठ्या ताकदीचे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळतील. 440 पेक्षा जास्त करंट असणारा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला समायरा फायटर्स तर दुसऱ्या बाजूला के स्पोर्ट्स ए संघ.
मुद्रुक गोळे प्रीमियर लीग 2022 महापर्व. या महापर्वामध्ये 6 संघ दाखल झाले तर 6 संघाचे संघ मालक, 6 संघाचे कर्णधार, 6 संघाचे आयकॉन्स आणि 6 संघाचे खेळाडू. नक्कीच भव्य दिव्य आयोजन आपण पाहतात. ओमसाई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळतं. 185 पेक्षा जास्त देशात ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. क्वालिटी अँड क्वांटिटीसाठी ओळखला जाणारा नंबर 1 एकमेव नवी मुंबई मधला एकमेव असा यूट्यूब चॅनल ओमसाई MTC लाईव्ह. माननीय सन्मान्य श्री दादासाहेब जाधव साहेबांच्या हस्ते मात्र नाणेफेक केली जाईल. एका बाजूला शिवांजली स्पोर्ट्स विरुद्ध के स्पोर्ट्स बी संघ. पुढील होणारा सामना बिग फाईट पाहायला मिळेल. क्लोज इन्काउंटर. नक्कीच जेव्हा आपण टॉस साठी येतात तेव्हाच आपण निर्णय घेऊन यायचा आहे. आपण टॉस जिंकल्यानंतर लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे. आपण प्रीमियर लीग खेळत आहात. विनंती असेल तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर विनंती असेल के स्पोर्ट्स ए संघाचा 12वा खेळाडू 12वा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षात पाठवायचा आहे. विनंती असेल के स्पोर्ट्स ए संघाचा कर्णधार लवकरात लवकर आपण 12वा खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचा आहे. आपली जबाबदारी असेल संघ मालक, संघ कर्णधार, संघाचा कर्णधार. विनंती असेल जर 12वा खेळाडू आला नाही तर 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज पाहायला मिळते. पॉवर प्लेचं निर्णायक षटक, डिसायडर ओव्हर म्हणून ओळखलं जाणारं पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. जबाबदारीचे क्रिकेट खेळावं लागेल. पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळत असताना कमीत कमी धावसंख्या आणि अधिक काटकर सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्याची जबाबदारी असलेल्या गोलंदाजावरती. पहिलं षटक राऊंड द विकेट स्ट्राईकवर फलंदाज अधिक काटकर, तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय स्वप्नील. नक्कीच 48 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. 48 रन्स टू विन रिमेनिंग 30 बॉल्स. के स्पोर्ट्स ए टीम नक्कीच के स्पोर्ट्स ए संघाला विजयासाठी 30 चेंडू 48 धावांचं आव्हान 9.66च्या सरासरीने. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, पळेल तोपर्यंत मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. रचनात्मक कलात्मक फटक्याने सुरुवात होते दुसऱ्या पर्वाला आणि धाव फलक 4 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाने मात्र गोलंदाजाचा काटा काढलाय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका 4 धावांसाठी. पुढून खेळण्याचा प्रयत्न पुढे आला परंतु काही उपयोग नाही झाला. निर्धाव चेंडू टीट फॉर टॅट. मुंद्रुळकोळे प्रीमियर लीग 2022 महापर्व आपण पाहतात. एका बाजूला समायरा फायटर्स तर दुसऱ्या बाजूला के स्पोर्ट्स ए संघ. दुसऱ्या पर्वाला सुरुवात होते. नक्कीच दुसऱ्या पर्वाला सुरुवात होते. पहिलं षटक मार्गस्थ, 2 चेंडू झाल्यानंतर तिसरा चेंडू अवांतर. अवांतर धावाने मात्र धाव संख्येत भर होताना पाहायला मिळते. धाव फलक
वाढताना पाहायला मिळेल, 1 या आकड्याने पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावफलकच जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावर. 5 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. काय गोलंदाजी केले, फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांचा इशारा, निर्धाव चेंडू. फलंदाज आपला पॉपिंग क्रीज मात्र सुखरूप असेल. अपील होती परंतु आत्मविश्वास कमी. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज दुर्गेश. फलंदाजाला मात्र मोठा डोंगर उभारायचा असेल तर दुर्गेशाच्या वरती मोठी फटकेबाजी करावी लागेल. पुढे आलाय परंतु काय उपयोग नाही झाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज दुर्गेश. 2 निर्धाव चेंडू. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले तर 1 अवांतर धाव, 1 मोठा फटका. धाव संख्या 5 पाहायला मिळते. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय बिग अँड ब्रँड. असताना गोलंदाजावरती कुठेतरी दबाव असेल. सुंदर अशी गोलंदाजी करत होता परंतु अधिक काटकरने मात्र आता हात खोललेत. नक्कीच षटकाराने धावफलक उंचवले. पुन्हा एकदा आता मात्र फलंदाज बाद होण्याची शक्यता असेल. फलंदाज बाद. लिडिंग एज घेऊन मात्र फलंदाज परतीच्या दिशेने वाटचाल करेल. काय गोलंदाजी केले. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज दीपक फलंदाजी करत असताना संघाची जबाबदारी घेतली होती. आता गोलंदाजीमध्ये काय करेल. पहिला चेंडू पॅडलाईनचा होता. 1 धाव पूर्ण होती. 2 धावाचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. नक्कीच हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय. 2 धाव त्यानंतर पूर्ण होताना पाहायला मिळतील. धावफलक उंचावेल, जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर. गोलंदाजी मार्कर गोलंदाज दीपक याच गोलंदाजाने याच खेळाडूने काय फलंदाजी केली होती पहिल्या पर्वामध्ये या मॅच मधल्या आणि आपल्या संघाची धावसंख्या मात्र 47 या आकड्यावर नेऊन पोहोचवली. काय गोलंदाजी करतोय. फलंदाजी सुंदर केली, गोलंदाजी देखील सुंदर केली. परफेक्ट कंट्रोल लाईन अँड लेनची गोलंदाजी.
अचूक नियंत्रण पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक याचं ओव्हर द विकेट वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक. फलंदाजाला मात्र थांबवून ठेवलंय. सुंदर असा फटका पाहायला मिळतो. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. टिप मिड विकेट मधून फेकी होईल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावफलकावरती जाऊन पोचेल. धावफलक 15 या आकड्यावर. मुंद्रुळगळे प्रीमियर लीग 2022 चा महापर्व आपण पाहतात. एका बाजूला समायरा फायटर्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतात त्यांच्या विरोधात खेळताना के स्पोर्ट्स ए संघ. तर जसे या पर्वाचे समाप्त होईल तसेच आपण के स्पोर्ट्स बी संघ लवकरात लवकर दाखल व्हायचा आहे खेळपट्टीवरती. विनंती असेल रोशन माने साहेब आपण व्यासपीठावरती यायचंय, विराजमान व्हायचंय. गोलंदाजी करत असताना काय गोलंदाजी करतोय गोलंदाज दीपक. सुंदर असा फटका जरूर खेळाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय. झेल होईल की काय आणि सुंदर असा झेल पकडण्यात यश येते. अद्भुत आपलातून अविश्वसनीय झेल पकडण्यात यश येते. फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. एक नवीन फलंदाज तुषार दाखल झालाय. तुषारवरती जबाबदारी असेल. मोठे फटके खेळावे लागतील येणाऱ्या काळामध्ये. षटकारां चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. 48 धावांचं आव्हान विजयासाठी पाहायला मिळतं या संघासमोर मात्र ठेवलंय के स्पोर्ट्स संघाने. तर डिपेंड करत असताना सुंदर अशी गोलंदाजी करतायत. तर विनंती असेल रोशन माने साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. विनंती असेल. तसेच माननीय सन्माननीय दीपक कुंभार साहेब आपणास देखील विनंती असेल व्यासपीठावर यायचा आहे. सुंदर असा फटका टोलला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय कव्हरचा. तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल फेकी करेल. एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला असता जर फलंदाज पळाला असता नॉस्ट्राईक एंडचा तर नक्कीच लवकरात लवकर कॉल दिला आणि फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला लवकरात लवकर दाखल झाला. नाहीतर फलंदाजाला मात्र परतीच्या दिशेने वाटचाल करायला लागली असती. सुखरूप पोहोचताना पाहायला मिळतोय. धावफलक पुन्हा एकदा एकीने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावर. सुंदर असा फटका स्ट्रेट फॉरवर्ड केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. फेकी करेल. एक धाव पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय परंतु सुंदर असा वेगाने फेकी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना काय गोलंदाजी करतोय गोलंदाज. वैयक्तिक गोलंदाजी करत असताना फक्त 6 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक नियंत्रण प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग नियंत्रण आणि नियोजनबद्ध गोलंदाजी पाहायला मिळाली. या दोन्ही घटकांच्या साहाय्याने मात्र 6 धावा खर्च करून एक फलंदाज बाद केला. धावसंख्येमध्ये मात्र थोडासा ब्रेक लावलाय. नक्कीच धाव संख्या जाऊन पोहोचेल या शेवटच्या दुसऱ्या षटकातील चेंडूवर 17 या आकड्यावर. तर मुंद्रुळकोळे प्रीमियर लीग 2022 मध्ये वर्ष दुसरे या सकाळच्या सत्रापासून स्कोररची भूमिका पार पाडताना पाहायला मिळत आहेत गणेश कुंभार. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितेश.
तर रोशन माने साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय माननीय सन्मानश्री राजू रोडे सरांच्या हस्ते. तर त्याचा त्यांनी स्वीकार करायचा विनंती असेल. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज एक तर गोलंदाजी मार्कवर नितेश ओव्हर द विकेट. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज देखील बाद आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती काउंटर अटॅक करत असताना मात्र फलंदाजाला मात्र तर एक्स फॅक्टर म्हणून ओळखला जातो या संघाकडून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा तीच दिशा परंतु दशा बदलते. पहिल्या चेंडूवरती विकेट होती परंतु दुसरी जर या फलंदाजाने हॅट्रिक षटकार जर ठोकले, 3 षटकार 3 चेंडूंवर ठोकले तर माननीय सन्मान्य श्री दादासाहेब जाधव साहेबांच्या कडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. सुंदर असा फटका फुल आहे, पॉवरफुल आहे का? नक्कीच सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. नक्कीच जखमेवर मीठ चोळले. जिथे मात्र झेल होता तिथे मात्र अतिरिक्त 6 धावा. जिथे मात्र नवीन फलंदाज तर हॅट्रिक षटकारासाठी माननीय सन्माननीय शिवा जाधव साहेब पाटण तालुका संस्थापक अध्यक्ष यांच्याकडून 1001 रुपयांचा कॅश प्राइज. नक्कीच जर अजून एक षटकार ठोकला या चेंडूवर तर 1502 रुपयांचं कॅश प्राइज नक्कीच मिळेल. नक्कीच गोलंदाजी करत असताना मात्र पूर्णपणे अंडर प्रेशर गोलंदाजी करत असेल, दबावाखाली. नक्कीच 1500 रुपयांचं कॅश प्राइज मात्र कुठेतरी चुकी झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता या फलंदाजाने, परंतु हलक्या हाताने टोलवला आणि 1500 रुपये खिशातून बाहेर काढले होते, परंतु आता मात्र खिशात घालताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच धावफलक एकने पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावर. 13 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 3 विकेट्स, 3 गडे बाद, 30 धावा. 13 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. आता मात्र थोडस कमबॅक केलंय गोलंदाज नितेशने. आता मात्र दिशा बदलले, परंतु दशा बदलेल का? काय गोलंदाजी करतोय. राऊंड द विकेट आल्यानंतर निर्धाव चेंडू टाकतोय हा गोलंदाज. थोडासा मागडा ठरलाय गोलंदाज. पाहायला गेलं तर 13 धावा 2 षटकार आल्यानंतर सुंदर असं कमबॅक पाहायला मिळतंय. एकच धाव खर्च केले आतापर्यंत. 5 चेंडू हाताळलेत. शेवटचा चेंडू जर सुंदर रित्या हाताळला तर सुंदर असं षटक पाहायला मिळेल. 2 षटकार जरूर आले परंतु सुंदर असं कमबॅक. आणि आता मात्र फलंदाज बाद होईल. ब्लॉक होल पदीचा चेंडू टाकून फलंदाजाला लॉक केलंय.
तर 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. गोलंदाजी मार्कर गोलंदाज वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं दीपक. नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पायावरती चेंडू होता, एक धाव पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न होईल तोपर्यंत मात्र चेंडू येईल. नक्कीच प्रयत्न थांबवलाय आणि थांबवला नाहीतर फलंदाज बाद झाला असता. लेग बायच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळेल. धावफलकावरती ऍड होईल एक्स्ट्राच्या स्वरूपात. मुंद्रुळकोळे प्रीमियर लीग 2022 महापर्व पाहतात. गोलंदाजी मार्कवर दीपक, स्ट्राईकवर अमोल आहे. अमोल याला मात्र कसरत करावी लागते थोडीशी, परंतु पंचांचा इशारा काय असेल? चेंडू जाईल का? सीमारेषा पार. 4 धाव. गोलंदाजी करत असताना दिशा भरकटला गोलंदाज. आता मात्र निर्धाव. हीच लेन ठेवायची होती या गोलंदाजाला, परंतु पाहायला गेलं तर वाईट चेंडू हाताळला. वाईट चेंडू हाताळल्यानंतर चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावांसाठी. नक्कीच साप भी मरगाईवर लकडी भी नाही तुटी असं समीकरण पाहायला मिळालं. अपील होत आहे मोठी, परंतु आत्मविश्वास कमी. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव फलक स्थिरावताना. धाव फलक 36 या आकड्यावर. आता मात्र या फलंदाजाला मोठे फटके खेळावे लागतील. पटनी क्रिकेट मात्र गाजवलं या अमोल या फलंदाजाने, परंतु आता MPL गाजवावी लागेल. नक्कीच अवांतर धाव. दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज 12 चेंडू 18 धावांची गरज असताना अगोदरच धावसंख्या कमी होती. 9च्या सरासरीने 12 चेंडू मध्ये 18 धावा सर करायच्या होत्या आणि त्याच दबावाखाली गोलंदाजी करत असताना अवांतर धावा आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या मात्र खर्च होते. खर्च झाल्यानंतर मात्र बेनिफिट होताना प्रॉफिट होताना पाहायला मिळतोय समायरा के स्पोर्ट्स या संघाला. नक्कीच समायरा फायटर्स या संघाचा गोलंदाज कुठेतरी चुकी करतोय. चुकीचं रूपांतर अवांतर धावेत, अवांतर धावेचं रूपांतर धाव फलकावर, धाव फलकाचं रूपांतर विजयाच्या दिशेने वाटचाल. चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल. विनंती असेल लवकरात लवकर स्पीडअप करायचं आहे. येणाऱ्या काळात अजून देखील खूप सामने खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज दिशाहीन गोलंदाजी करतोय की काय? नक्कीच दिशाहीन गोलंदाजी होते. खराब असं गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नक्कीच दिशा खराब तर संघाची दशा खराब, आणि हीच दिशा मात्र संघाची दशा खराब करताना पाहायला मिळते. अवांतर धावा पराभवाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतील. आता मात्र लीगल डिलिव्हरी पाहायला मिळाली, त्याच्यात पण कुठेतरी चुकी. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जाईल का? सीमारेषा पार. वेगाने क्षेत्ररक्षक पळतोय तोपर्यंत 3 धावा पूर्ण होतील का? नक्कीच 3 धावा पूर्ण होत आहेत. धाव फलक मात्र उंचावताना पाहायला मिळतोय. 43. आता मात्र 5 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 48 धावांचा आव्हान असताना मात्र अवांतर धावा मात्र कुठेतरी खर्च करताना पाहायला मिळतोय. आणि या
मॅचचा टर्निंग पॉइंट, गेम चेंजिंग पॉइंट पाहायला मिळतोय. अवांतर धावा, नक्कीच वाईट चेंडू मात्र डोकेदुखी ठरताना पाहायला मिळत आहे. तर चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषा पार. एक कमाल लाजवाब फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 18 धावांची खेळी करताना पाहायला मिळाली. सुंदर अशी खेळी आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. मॅन ऑफ द मॅच, हिरो ऑफ द मॅच. 18 धावा ज्या फलंदाजाने ठोकल्या फलंदाजी करत असताना तुषार